अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय। बुधवारी रात्री कुख्यात गुंड म्हणून ओळख असलेल्या पैलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला। त्याच्यावर 5 ते 6 राऊंड फायरिंग करण्यात आली। या गोळीबारात सागर मोहोळकर गंभीर जखमी झाला। तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जामखेड परिसरात रात्रीच्या सुमारास सागर मोहोळकर याच्यावर अज्ञातांनी दबा धरून गोळ्या झाडल्या। गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसराची नाकाबंदी केली। सध्या सागर मोहोळकरची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर येत असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सागर मोहोळकर हे नाव गेल्या काही काळापासून गुन्हेगारी जगतात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं होतं। या चर्चेमागे मुख्य कारण म्हणजे त्यानं पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली होती। या धाडसी कृत्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती आणि तेव्हापासूनच मोहोळकर अनेकांच्या निशाण्यावर होता। त्यामुळे त्याच्यावरील गोळीबार गँगवॉरमधूनच करण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय। या स्थानिक गुन्हेगारी किंवा घायवळ टोळीचा हात असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय। याला कौटुंबिक वादाची किनार देखील जोडली जाते, कारण अवघ्या 2 दिवसांपूर्वीच सागर मोहोळकरच्या वडिलांनी त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, अशी सुद्धा माहिती समोर येते। सागर मोहोळकर आपल्याला मारहाण करतो अशी तक्रार वडिलांनी दिली होती। यानंतर बुधवारी सागरवर बेछूट गोळीबार झाला। त्यामुळे या दोन्ही घटनांचं एकमेकांशी काही कनेक्शन आहे का याबाबत देखील विविध तर्क मांडले जात आहेत। सध्याच्या घडीला सागर मोहोळकर हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळतेय। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना केलेली आहेत। शिवाय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपास केला जातोय। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानाखाली मारलेल्या सागर मोहोळकरवर अशा प्रकारे हल्ला झाल्यानं परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे।